अजून महिना पण नाही झालं शाळेत जायला आणि माझं लेकरू वाचायला शिकले. पाहिजे तुम्हाला? थांबा दाखवते. आता काय वाचन केलं ते वेगळी भाषा शिकलाय तो, आम्हालाही नाही समजलं. किराणा भरायला गेलो होतो आम्ही आणि तिथेही या पोराच्या उचापत्या चालू होत्या. म्हणजे ना एक गाडी आणत होता आणि बास्केटमध्ये टाकत होता. ते बास्केट भरत आणलं होतं त्यांनी गाड्यांनी, पण शेवटी त्याला एकच गाडी घेऊन आलो होतो आम्ही. जेवढं सामान लागते तेवढं घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना घरी आलो. आता घरी आल्यावर कितीही कंटाळा आला तरी आपली स्वयंपाकाची ड्युटी मात्र आपल्याला करावीच लागते. त्याला काही ऑप्शनच नसतो. इकडे आरुष त्याची नवीन आणलेली गाडी खेळत होता आणि त्याचे पप्पा मस्त आरामशीर मोबाईल पाहत बसले होते आणि तिकडे एकटीच मी किचनमध्ये स्वयंपाक करत होते. त्यानंतर केला स्वयंपाक, जेवणही केलं आणि जेवण झाल्यानंतर या दोघांची अशी मस्ती चालू होती. आता ना बऱ्याच दिवसापूर्वीचा हा ब्लॉग शूट केलेला होता मोबाईलमध्ये, म्हणून टाकते मी आत्ता एडिट करून. बहुतेक बरेच दिवस झाले, कारण त्या दिवशी रविवारच होता आणि सुट्टीच्या दिवशीचाच हा व्लॉग आहे. त्यानंतर ना आरुषला खाली घेऊन गेले होते चालायला आणि तिकडून तसंच रुपालीच्या इथं बांबू पार्टी होती, तिकडे गेलो होतो बांबू खाण्यासाठी. तिकडून घरी आल्यावरती नंतर चहा केला आणि वेगळा चहा ट्राय केला होता मी आज. आरुषचे पप्पा मला बोलतात तुला चहा बनवता येत नाही, म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे चहा पाजते मी. पण ना दिसतो एवढा छान चहा, पण त्यांना तोही नाही आवडला. पण कॅमेऱ्याचा मान ठेवण्यासाठी मान हलवत आहे की छान झाला आहे म्हणून. पण मला तर आवडला. आता काय एखाद्याची चॉईस असते ना. तर चला इथेच आजचा आपला व्लॉग एंड करते. व्लॉग पाहायला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.